नमस्कार मित्रांनो. सध्या आपल्याकडे युनिकमध्ये सध्या ही कलकत्ता मेड आयटम आहेत. सगळे युनिक आयटम आहेत. कलकत्ता हँडमेड आयटम आहेत. मेक इन इंडिया प्रोडक्ट्स आहेत. सगळे लाल मातीचे प्रोडक्ट असतात. ह्याला चांगली मागणी असून हे सगळे धबधबे इलेक्ट्रॉनिक आयटमलाही भरपूर मागणी आहे. बाकी योग्य सध्या ह्या वर्षी गिरायकाची मागणी ही उच्च स्तराच्या गोष्टीसाठी आहे. ज्याच्या वस्तू 1000, 1100च्या पुढच्या वस्तू 2000च्या वस्तू पुढची आहेत 800 रुपये. तो गिरायक जास्त प्रमाणात घ्यायला पसंत करत आहेत. गिरायकाची पेईंग कॅपॅसिटी वाढली आहे आणि आपल्याकडं अट्रॅक्टिव्ह वस्तूही भरपूर आहेत. जसे की झाड हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ती महाराजांची मूर्ती अशा वेगवेगळ्या वस्तू असल्यामुळं गिरायकाचा चांगला प्रतिसाद भेटत आहे. ह्या वर्षी नवनवीन प्रकारचे धबधबे मागवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंग धबधबा म्हणलं तर तो बालराम रूपी धबधबा, म्हणजे जो नवीन अयोध्येतील मंदिर झाले आहे आत्ता, त्याच्यात जो राम आहे, रामाची मूर्ती, त्या आर्टमध्ये तो धबधबा तयार आहे. त्यापेक्षा दुसरा धबधबा उपलब्ध आहे तो गणपतीमधील धबधबा. त्याच्यानंतरचा धबधबा आहे उपलब्ध ते युनिक धबधबा शिवगणपती धबधबा. त्या ते दोन्ही धबधब्याचे शिव आणि गणपती दोन्हीचं कॉम्बिनेशन भेटायला मिळतो तुम्हाला. आणि अट्रॅक्टिव्ह धबधबे असून ह्यांना सगळ्यात जास्त डिमांड आहे ह्या वर्षी. सगळ्यात रनिंग धबधबा म्हणलं तर राम मंदिर धबधबा हा सगळा रनिंग आहे. मॅन राम मंदिर धबधबा म्हणतो. त्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंग धबधबा म्हणलं तर तो बालराम रूपी धबधबा, म्हणजे जो नवीन अयोध्येतील मंदिर झाले आहे आत्ता, त्याच्यात जो राम आहे, रामाची मूर्ती, त्या आर्टमध्ये तो धबधबा तयार आहे. यावर्षी खास आकर्षण म्हणजे अमरावतीचे महालक्ष्मीचे मुखवटे आहेत. त्यामध्ये डोळ्यांना लेन्स वगैरे आहे. मुखवटे एकदम आकर्षक असल्यामुळे ग्राहकांची त्याकडे जास्त मागणी आहे. आणि यावर्षी पाऊस पाणी वगैरे चांगलं झाल्यामुळे गिराईक आणि सर्व शेतकरी आनंदित आहेत.